मुंबईमधील दादर पूर्व भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनासाठी आंदोलन केलं गेलंय। 10वीच्या पुस्तकामध्ये मनुस्मृतीचा धडा शिकवण्यासाठी घेण्यात येणार होता आणि त्याचा निषेध म्हणून महाडमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन केलं। यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो अनावधानाने फाडला गेला असा युक्तिवाद राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला। दरम्यान आंदोलनावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता। यावेळी पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। आंदोलन स्थळावरून याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टर फाडल्यानंतर मोठ्या प्रमाणात बीजेपीचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाले आहेत। आपण सध्याला बघू शकतो दादर पूर्व भागामध्ये भाजपकडनं हे आंदोलन करण्यात येत आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या जात आहे। आपण इथे बघू शकतो हे महिला असेल किंवा मग भाजपचे पदाधिकारी असतील, अनुसूचित जाती मोर्चाकडनं भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाकडनं हे आंदोलन आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। आपण महिला देखील बघू शकताय, त्यांना देखील अटक करण्यात आली आहे। तर आपण ह्या इथे बघू शकतो आहे मोठ्या प्रमाणात आक्रमक भूमिका जी आहे ती भाजपकडनं घेण्यात आलेली होती। भाजपकडनं आज दिवसभर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आपल्याला आंदोलन होताना पाहायला मिळतं आणि अशाच प्रकारची सध्याला आक्रमक भूमिका ह्या सगळ्याच भाजपच्या कार्यकर्त्यांना घेतल्याचं दिसत आहे। पोलिसांकडनं हे सगळे जे आंदोलक आहे त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात फौजफाटा या संपूर्ण भागामध्ये पोलिसांकडनं तैनात करण्यात आलेला होता आणि आता सगळ्याच भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलाय। झूठ बोलने की हद होती है। जितेंद्र आव्हाड पूरे महाराष्ट्र के सामने झूठ बोल रहे हैं। महाराष्ट्र सरकार का शिक्षा विभाग कोई भी मनुस्मृति को लेकर चैप्टर नहीं कर रहा है, ना करने वाला है, ना कोई सम्मति दी है। स्वयं मंत्री दीपक केसरकर जी ने बात स्पष्ट की, बावजूद उसके आंदोलन किया जा रहा है, भ्रम फैलाया जा रहा है। ये क्यों किया जा रहा है? तो बाद में सच्चाई सामने आई। आप अभी राजनीतिक चुनाव जो लोकसभा में हुए उसमें आपको वोट नहीं पड़े तो उसका खुन्नस, उसकी जिम्मेदारी, उसका आरोप लगाने के लिए आपका फ्रस्ट्रेशन परम पूज्य भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी का फोटो इस कदर फाड़ के करेंगे। और आंदोलन करना है मनुस्मृति के खिलाफ, तो उसमें उस पोस्टर पर बाबा साहब जी का फोटो लगाने का मतलब क्या था?